नामदार भरतशेठ गोगावले यांनी शिवलिंग सदृश्य शिवलिंगाची केली पाहणी। महाड वरंध भोर पुणे घाटात सापडलेल्या शिवलिंग सदृश्य शिवलिंगाची मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केली पाहणी। नक्की शिवलिंग आहे की काय याची तपासणी करून घेऊन पुढची व्यवस्था करू, मंत्री भरतशेठ गोगावले यांचं प्रतिपादन। महापरल महाड वरंध मार्गे पुण्याला जाणाऱ्या घाट रस्त्याचं काम प्रगतीपथावर असून या कामाचं रुंदीकरण माझेरी गावच्या हद्दीत सुरू असताना एका पावसाळ्यात पडणाऱ्या धबधब्याजवळ खोदकाम करत असताना जवळपास 10 ते 15 फूट आतमध्ये गेल्यानंतर अचानक या ठिकाणी एका दगडाचा आकार हा शिवलिंग प्रमाणे आणि त्याच्या चारी बाजूने पोकळ जागा असल्याने हे शिवलिंग असावं अशी धारणा माझेरी गाव वरंध गाव त्याच पद्धतीने या घाटातून जाणाऱ्या प्रवाशांकडून व्यक्त केली जात असून या ठिकाणी शिवभक्तांनी पूजा अर्चना देखील सुरुवात केली आहे। आज राज्याच्या रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले हे आपल्या नियोजित पारमाची गावच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी या शिवलिंग सदृश्य शिवलिंगाची पाहणी केली। यावेळी बोलत असताना नामदार गोगावले यांनी सांगितलं की या दगडाचा आकार शिवपिंडीसारखा दिसतोय, त्याच पद्धतीने ही शिवपिंड समोर आल्यानंतर या ठिकाणाहून 2 नाग बाहेर पडले असे या ठिकाणी खोदकाम करणाऱ्या ठेकेदारांमार्फत सांगण्यात येत आहे। त्यामुळे सदर शिवपिंड सदृश्य शिवलिंगाची तपासणी करून पुढील व्यवस्था केली जाईल असं सांगितलंय। यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती सुषमाताई गोगावले, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। काम करत असताना नॅशनल हायवेचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या लोकांनी खोदकाम करत असताना त्यांना हा पिंडीसारखा जो आकार दिसतोय तो त्यांना मिळाला। त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं, परत आम्ही कटिंग करायला जात होतो परंतु तिथं नाग 2 आले त्याच्यावरती असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी मग त्यांनी ते काम थांबवलं। परंतु आता आम्ही पाहिलं तर पिंडीसारखा आकार दिसतोय आणि त्यातून आम्ही ते आता आणखीन कोरण्याचा प्रयत्न करतो आणि पूर्ण शिवलिंग आहे कसं आहे ते आम्ही कोरून झाल्यानंतर मग आपल्याला कळलं ते आणि मग त्याची पुढची व्यवस्था करतो।